नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्र हो, आज ऐकणार आहात विनीता ऐनापुरे यांच्या कथा तिच्या ह्या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे मी एकटी. लग्न तर अजून ठरायचं होतं. मुलानं आणि मुलीनं एकमेकांना बघून पसंती दिली होती, इतकंच. तरीही अनुच्या वडिलांनी तिला सासरचं घर बघून यायला सांगितलं. अजून काहीच ठरलं नाही आणि एकदम त्या घरी कसं जायचं बाई, या विचारानं अनु संकोचली. पण घर बघण्याची उत्सुकताही तिच्या मनात दाटून आली. कसं असेल ते घर? आपल्या घरासारखं मोठं का छोटं? बंगला, चाळ, ओनरशिपचा ब्लॉक, असे अनेक प्रश्न मनात घेऊनच ती आपल्या भावी सासरच्या घरी आली, एकटीच. खरं तर तिचं हे वागणं आगाऊपणाचं ठरलं असतं, पण तिलाच बरोबर कोणी नको होतं. जे काही मत होईल घर बघून ते आपलं स्वतःचं असेल याच ठाम विचारानं ती त्या घरी आली आणि त्या घराच्या प्रेमातच पडली. 4 खोल्यांचं नीटनेटकं छोटंसं घर. मागे परस, पुढे अंगण. घराच्या डाव्या उजव्या बाजूला भिंतीपासून थोड्या अंतरावर तिरक्या लावलेल्या लाल चुटूक विटा, त्यात लाल काळी माती, त्या मातीत लावलेली गुलाबाची झाडं, त्यात गेंदेदार लाल चुटूक गुलाबापासून नावाप्रमाणे छोट्या असलेल्या बटन गुलाबापर्यंत विविध रंग आणि विविध आकारांची फुलं. त्यांच्या पलीकडे चांगली तळ हातावर बसतील अशी टक्क फुलून आलेली जास्वंदी, तीही लाल, पिवळी, पांढरी, गुलाबी अशी रंगीबेरंगी. एका कोपऱ्यात 4ही अंगांनी फुलून आलेली तगर आणि मधून मधून कातरकाम केल्यासारखी पाकळ्या असणारी छोटी जांभळी, पांढरी, लाल शोभेची फुलझाड. अंगणात एका बाजूला छोटासा झोपाळा, त्याच्यावरचं लाल छोट्या कौलांचं उदरतं छप्पर, त्यावर चढवलेला वेलगुलाब आणि त्या वेलाचे जमिनीकडे वाकून वाकून बघणारे पांढऱ्या गुलाबांचे घोस. अंगणभर सुंदर फरशी झाडून स्वच्छ केलेलं अंगण. सगळंच कसं मन मोहून टाकणार. त्या फाटकापाशी सुगंध उधळीत चमेलीची वेल. अनु बघतच राहिली. हे आपलं होणारं घर, इथे आपण कायम राहणार. खरंच किती मी नशीबवान. माझ्या मनातलं, स्वप्नातलं असंच घर आहे. स्वच्छ अंगण, झाडाझुडपांनी वेढलेल्या घराच्या भिंती, फुलांनी बहरलेल्या वेली, सगळं वातावरण शांत, स्वच्छ, सुगंधी. हेच माझ्या मनातलं घर. 2 पावलं पुढे आली तो घराच्या पायऱ्यांजवळ ठिपक्यांची रांगोळी रेखाटलेली. अभावितपणे तिची नजर दाराकडे वळाली. दारावर लाल चुटूक रंगाचं मखमलीचं तोरण बांधलं होतं. वाऱ्यानं ते किंचित झुलत होतं. काय, आवडलं का आमचं घर? तिच्या स्वागताला 2 पावलं पुढे आलेल्या अशोकनं विचारलं. या छानशा घराला साजेसा अशोक आहे ह्या विचारानं अनु मनाशीच लाजली. आवडलं? आमचं घर आवडलं? आपलं घर. तिने हसून अशोकला त्याच्याच आवाजात उत्तर दिलं. तिची उत्तर देण्याची पद्धत अशोकला आवडली. तो खुश झाला. त्याने हात दाखवून तिला घरात येण्याचं सुचवलं. दारात आतून अशोकचे आईवडील येऊन उभे राहिले. आपले सासू सासरे. ती मोहरून गेली. अशोकच्या आईवडिलांना सुद्धा तिच्या येण्यानं आनंद झाला होता. सासूनी पुढे होऊन तिचा हात हातात घेऊन म्हटलं, ये ग. अनुने चटकन त्यांना वाकून नमस्कार केला. अगं असू देत, किती वेळा नमस्कार करशील? सारखा नमस्कार करायची काही जरूर नाही हो.
तिच्या पाठीवर थापटं तर सासू म्हणाली, अहो करू द्या ना, करू द्या, मान आहे तुमचा, वरमाई आहात ना तुम्ही. हे बघ अनुराधा, तू आम्हाला कोणाला नमस्कार केला नाहीस तरी चालेल बरं का. तुझी सासू खुश का आम्ही खुश, कळलं का. अनुनं चटकन सासऱ्यांकडे बघितलं. ते सासूबाईंच्या मागेच, खरं म्हणजे शेजारीच उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर हसरा भाव होता. त्यांच्या बोलण्यावर सासूबाई सुद्धा हसत होत्या. म्हणजे चेष्टा करण्याचा सासऱ्यांचा स्वभाव दिसतोय आणि सासूबाई त्यावर रागवत नाहीत. अनुच्या मनानं हे टिपलं. ती सासऱ्यांकडे सरकली आणि नमस्काराला त्यांच्या पुढे वाकली. सुखी रहा, गहिवरल्या आवाजात सासरे म्हणाले. त्यांचं गहिवरले पण लक्षात घेऊन अनुसुद्धा भारावली. आज या नव्या घरात आपलं पहिलंच पदार्पण असल्यामुळे सगळेच एका अननुभूत भावनेनं भारावलेले आहेत हे तिच्या ध्यानात आलं. पण तेवढ्या सासऱ्यांनी स्वतःला सावरत नेहमीच्या हसऱ्या आवाजात विचारलं, अहो आता हा नमस्काराचा कार्यक्रम किती वेळ चालणार आहे, आणि तो इथे दरवाज्यातच चालणार आहे का. तिला आत केव्हा घेणार, म्हणजे आत घ्यायचं आहे ना तिला. अगं बाई, हे काय विचारणं, आणि अहो ती नवीन आहे, तिच्या देखत मला अहो जाऊ काय म्हणताय. सासूनं हसत हसत विचारलं आणि ये ग या आत असं म्हणत अनुला आतमध्ये घेतलं. सगळ्या घरात तिला फिरवलं. घरात सगळ्या आधुनिक सोयी होत्या. दिसायला साधंसुधं पण सुबत्ता असलेलं ते घर अनुला खूप आवडलं. स्वयंपाकघरातनं ती परसदारी गेली आणि बघतच राहिली. बाहेर अंगणात फुलझाडं फुललेली तर इथे परसात फळझाडं फळलेली. टॉमॅटो, वांगी, मिरच्या यांनी झाडं लगडली होती. मांडवांवर 2-3 प्रकारचे वेल चढवलेले. नारळाचं झाड एका कोपऱ्यात उंचच उंच गेलेलं तर दुसऱ्या कोपऱ्यात आंब्याचा डेरेदारपणा डोळ्यांना सुखावह व्हावा असा. झाडांची निगा कोण राखत असेल. अनुनं पोटातला प्रश्न ओठावर येऊ दिला नाही, पण सासूनं तो जाणला आणि तिने सहज सांगून टाकलं, घरातल्या माणसांसारखंच या झाडाझुडपांचं करावं लागतं. अनुला ते पटलं, आवडलं. घरही आवडलं आणि घरातली माणसं सुद्धा आवडली. मागच्या रविवारी अशोक अनुला बघायला आला. त्याच्याबरोबर त्याचे आई वडील आणि बहीण सुद्धा होते. बहीण तर अशोकपेक्षा बरीच लहान असावी. आई वडील इतके साधे आणि मोकळे वाटले की आल्या आल्या अशोकची बहीण मोठ्यानं म्हणाली, अय्या केवढं मोठं घर आहे यांचं, मी बघून येऊ. जा जा जा, पण कुठे धडपडू नकोस आणि उचका उचकी करू नकोस. अशोकचे वडील म्हणाले आणि अनुच्या वडिलांकडे वळून म्हणाले, तुमच्या घरच्या सगळ्या मंडळींना बाहेर बोलवा बरं. नाही येतील ना, बसा, आपण बसा. अनुच्या वडिलांनी सांगितलं. नाही ते आपण वगैरे भाषा नका वापरू बा. अहो आपण म्हटलं ना की आपण कोणीतरी मोठं झाल्यासारखं वाटतं. हा बघण्याचा कार्यक्रम आहे, हा मनावरचा ताण एकदम उतरला. ती शांत झाली. आज सासरच्या घरात पहिल्यांदा पाऊल टाकताना सुद्धा अनु शांत होती. ती याचमुळे. काय ग, आवडलं का घर. हो, सासूच्या प्रश्नावर अनुनी प्रसन्नपणे उत्तर दिलं आणि माय लेकांचा एकच प्रश्न आल्याबद्दल तिला हसूही आलं. अगं तुझ्या घराच्या मानानं आमचं घर किती लहान आहे. तुमचं घर केवढं मोठं आहे, केवढ्याल्या त्या खोल्या, नुसतं स्वयंपाकघरच किती मोठं, हॉल केवढा छान उजेडाचा आहे. त्या मानानं आमचं आपलं बेताचं आहे. हो खरं सांगू का, इतक्या मोठ्या घरातली मुलगी आपल्या घराला काय म्हणेल कोणास ठाऊक. तुला घर आवडेल का नाही, तू घर बघून काय म्हणशील, अशी आम्हाला सगळ्यांना थोडी भीतीच वाटत होती. आणि घरातली माणसं. पाठीशी उभ्या असलेल्या अशोकचा प्रश्न ऐकून अनु लाजली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. अनु तासभर त्या घरात थांबली, पण तेच मोकळं हसू कायम होतं. घरी परतल्यावर घरातले सगळे अनुभोवती उत्सुकतेनं जमा झाले. तिच्या चेहऱ्यावरनं अंदाज घ्यायला लागले. अनुच्या वडिलांनी विचारलं, हां मग कसं काय. अनु फक्त खाली मान घालून हसली. अगं कसं वाटलं घर. आहे, छान आहे. हे बघ अनु, उगाचच म्हणायचं म्हणून छान आहे असं म्हणू नकोस.
त्यांचं घर लहान आहे, चालणार आहे का तुला? म्हणजे आवडलं आहे का तुला? आवडलं नसेल तर स्पष्ट सांग, आपण दुसरं स्थळ बघू. बाबा अहो मला खरंच त्यांचं घर आवडलं आहे. लहान मोठ्याचा काही प्रश्न नाही आहे, लहान असलं ना तरी चांगलं आहे. बाबांच्या समोरून बाजूला होत अनुनं उत्तर दिलं, पण तिच्या मनात आलं मला घर आवडलं आहेच, त्यात शंकाच नाही आहे. पण समजा मला ते नसतं आवडलं तर बाबा काय करणार होते? एवढ्याशा कारणावरनं लग्न मोडणार होते का? माझ्या मनाजोगतं एखादं नवीन घर घेऊन देणार होते? आणि नुसतं घर आवडून काय उपयोग? माणसं नकोत काय आवडायला? बाकी राहू दे. पण खरंच नशिबाची गोष्ट की मला ते घर खूप आवडलंय. छोटंसं नीटनेटकं टुमदार साधं घर आणि त्या घरातली साधीसुधी आनंदी माणसं, हे दोन्हीही माझ्या मनातलं स्वप्नातलं. अनुला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. सासरची माणसं, नवरा, कधी हा विचार मी मनात किंवा स्वप्नात केला होता का? मग मी माझ्या मनातलं स्वप्नातलं ही भाषा कशी काय वापरतीये? शाळा, कॉलेज, क्लासेस, अभ्यास, मैत्रिणी यात किती दिवस वेगानं धावत होते. त्यातच इतकं गुरफटून गेले की उद्याचा विचार करायला सवडच नव्हती. मग भविष्याचा विचार कधी करणार? लग्न वगैरे विषय डोक्यात नव्हते. मग हे घर बघितल्यानंतर स्वप्नातलं घर, हे असले विचार कसे काय येत आहेत मनात? तरीही आपल्या नकळत अजाणतेपणे मनात खोलवर कुठेतरी हे चित्र असलं पाहिजे, त्याशिवाय का हे घर इतकं आवडलंय? घर म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणतात घर? 4 भिंती, दारं, खिडक्या, रंग का घराची सजावट? घर म्हणजे एवढंच का? का घरातली माणसं, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, विश्वास, तळमळ, नातं म्हणजे घर? घर प्रिय होतं ते ह्या घरातल्या माणसांमुळे. घर म्हणजे नेमकं काय? डोक्यावर सावली देणारं छप्पर म्हणजे घर? छोट्या मोठ्या खिडक्या, या असं हात पसरून म्हणणारे दरवाजे, वस्तू अंगावर बाळगणारे कोनाडे, याला घर म्हणतात का? का माणसं म्हणजे घर? मग घरातलीच माणसं जेव्हा एकमेकांचे शत्रू होतात तेव्हा घर कशाला म्हणायचं? घराची रचना किती सुंदर, किती अर्थपूर्ण. घराच्या 4 भिंती या अफाट विश्वात तुमचं स्वतःचं छोटंसं विश्व निर्माण करतात. घराचा दरवाजा खुला दिल्यानं स्वागत करतो आणि हात जोडून निरोप सुद्धा घेतो. छोट्या मोठ्या खिडक्या बाहेरचं जग दाखवतात, आकाशाचा तुकडा सुद्धा दाखवतात. घराचं छप्पर तुम्ही किती उंच होता ते बघतं. उंच शरीर आणि मन सुद्धा. आणि तुम्ही कितीही उंच झाला तरी ते दशांगुळ व्यापून उंचच राहतं. भिंतीचा रंग देतो मनाला प्रसन्नता, देतो ताजगी. घराची सजावट जागवते सृजनता, कल्पकता आणि रसिकता सुद्धा. उंबरा लक्ष्मण रेषा आखतो आणि म्हणतो विचार कर आणि मगच पाऊल पुढे टाक. आतल्यापेक्षा बाहेरचं जग खूप निराळं आहे, कल्पनेपेक्षाही चांगलं आहे आणि कल्पनेपेक्षा वाईट सुद्धा आहे. अंगणातली रांगोळी ठिपक्यातनं उमटते आणि हळदी कुंकवातनं हसते. दाराचं तोरण मांगल्याचं साक्षात्कार घडवतं. फुलझाडं, फळझाडं फुलतात, फळतात, हसतात. आपली समृद्धी आपल्याच सहस्त्र हातांनी उधळतात. अंगण आजी आजोबांसारखं मायाळू. चिमण्या पाखरांना आणि चिमण्या बाळांना अंगावर खुशाल बागडू देतं, खिदळू खेळू देतं. आणि हे सगळं जमून येतं ना तेव्हा तयार होतं घर. घराशिवाय माणूस नाही,
माणसाशिवाय घर नाही. एकाविना दुसरा म्हणजे प्राणाविना कुडी. हातातला हिरवा चुडा मागे पुढे करत अनु मागच्या अंगणात तुळशी वृंदावनाच्या कट्ट्याशी स्वतःशीच किती वेळ रमली होती ते तिचं तिलाच कळलं नाही. लग्नाला 12-13 दिवस झालेले. अशोक कुठेतरी बाहेर गेलेला. घरात कामही नाही आणि गप्पा मारणे इतकी कोणाशी ओळखही नाही. दुपारी सगळी सामसूम झाल्यावर ती परसात आली. सगळ्या झाडांकडे नजर टाकून ती तुळशी वृंदावनाजवळ आली. सहज कट्ट्यावर टेकली. पाण्यावर तरंग उमटावे तितके सहज मनात विचार उमलले. हे कसे आणि केव्हा अलगद उमलले हे तिचं तिलाही कळलं नाही. आणि कळलं तेव्हा तिचं तिलाच आश्चर्य वाटलं की हे काय काय माझ्या मनात आलं. इतके एका पाठोपाठ आणि अर्थपूर्ण विचार हे कसे काय मला सुचले. एखादा मोत्याचा सर सहज गुंफावा तसे हे विचार. एखाद्या कवितेसारखे घाटदार शब्द. काय काय आलं मनात. ह्यालाच कविता म्हणतात का. खरंच ही कविताच तर नव्हे. पण मी कधी कविता लिहिली होती. मी कॉमर्सची विद्यार्थिनी, सतत अर्थशास्त्र आणि आकडेमोड. मग मी इतकी हळवी इतकी स्वप्नाळू कधी होते का आत्ताच झाले. हे माझ्याही नकळत कसं काय घडलं. समोर अशोक येऊन उभा राहिलाय हे सुद्धा अनुच्या लक्षात आलं नाही. अनु. अशोकची हाक अनुपर्यंत पोचलीच नाही. त्यांनी पुन्हा एकदा हाक मारली आणि तो तिच्या शेजारी बसला. ईश, अहो सरका ना जरा. अहो शिश. नाही सरकणार. माझ्या बायको शेजारी मी बसलोय ना. ईश. पुन्हा ईश. अजून जवळ सरकी ना. पण काय का इतकी कुठल्या विचारात होतेस. माहेरची आठवण झाली का. नाही. मग आज की नाही मला काहीतरी नवीनच कल्पना सुचल्या. सांगा ना घर म्हणजे काय. घर म्हणजे घर. नाही मी सांगू. हो. पुन्हा एकदा अनुनं मनात उमटलेल्या ओळी अशोकला ऐकवल्या. अशोक खुश झाला. तू कविता करतेस का. बोलली नाहीस ते. नाही हो, पहिल्यांदाच असं काहीतरी मनात आलं. खरंच मला तुमचं घर खूप आवडलं. तुमचं नाही आपलं. दोघेही हसत राहिले. दुसऱ्या दिवशीची गोष्ट. अनुराधा आंघोळ करून वेणीफणी करेपर्यंत सासऱ्यांची हाक आली. अनुराधा. आले दादा आले. केसांना पिन लावून केस एकत्र बांधत अनु बाहेर आली. काय दादा. अगं आज आम्ही दोघं जरा आमच्या मामांकडे जाऊन येतोय. तू पल्लूचं सगळं आवरून देशील. हो देईन की. अहो आता हे मी नसतं का अनुराधाला सांगितलं. कमाल करता बाई तुम्ही. स्वयंपाकघरातून बाहेर येत अनुची सासू रुसल्यासारखी बोलली. मी सांगितलं तर काय बिघडलंय का. अरे मी काय माझ्या सुनेशी नीट बोलू शकत नाही काय. काय का अनुराधा. पुरे बाई तुमचं आपलं काहीतरीच बोलणं. बरं अनुराधा हे बघ मी स्वयंपाक करून ठेवलाय. फक्त पल्लूची वेणी घालायची राहिली आहे. तेवढी तू घाल आणि तू तिच्याबरोबर जेवून घे. हां आम्ही जेवायलाच जातोय. आमची वाट बघू नको. अशोक आहे घरात. अहो पण तुम्ही स्वयंपाक कशाला केलात मग. मी केला असता ना. तुला येतो का. काय ग तुला येतो का नक्की स्वयंपाक करायला. नाही तर भात केला कच्चा झाला, वरण केलं पातळ झालं, अशी गत व्हायची. सासरेचं बोलणं ऐकून अनुला हसू आवरेना. सासूही हसू आवरत म्हणाली. अहो येत नसेल तर शिकेल हळूहळू. पण आत्ता नाही. अजून लग्नाला 16 दिवस सुद्धा नाही झाले आणि लगेच कामाला लवकर तिला. नवी नवरी आहे ती. अजून सोळ नहाणं करायचं आहे. हा चुडा उतरवून दुसऱ्या बांगड्या भरायच्या. मंगळसूत्राच्या वाट्या उलट्या आहेत त्या सुलट्या करायच्या आणि मग घरातल्या कामाला हात घालायचा असतो. अनुला सासूच्या बोलण्याची खूप गंमत वाटली आणि बोलणं आवडलं सुद्धा. अनु लवकरच नव्या घरात रुळली. सासरे आणि अशोक साधारण एकाच वेळी ऑफिसला जायला बाहेर पडत. ते जेवूनच निघत. पाठोपाठ पल्लवीची शाळा त्यामुळे तीही जेवून घे. आपोआपच स्वयंपाकाचं काम सासूचं आणि वरचं काम अनुचं ही कामांची वाटणी झाली. घरातलं काम व्हायच्या आधी झालं की अनु अंगणा परसात पळालीच.
अनु, एक दिवस जेवताना अनुची सासू म्हणाली, अगं आम्हा सगळ्यांना सारखं वाटायचं की ही एवढ्या मोठ्या घरात वावरलेली मुलगी आपल्या घरात कशी काय राहणार. पण तू तर कमालच केलीस ग. एकदाही कधी लहान घर म्हणून नाराजी दाखवली नाहीस तू. अहो इतकं छान घर आहे, मग नाराजी कसली. मला तर खरं सांगते हे घर खूप आवडलं. माझं ना प्रेम बसलं या घरावर अगदी बघता क्षणी. ते तसंच कायम राहू दे ग बाई. आणि हो अगं, हे परवा म्हणत होते की आपण वरती एक मजला चढवूयात. का हो. अगं बाई, आता तुमचा संसार वाढणार, जागा कमी नाही का पडणार. नाही नाही, जागा काही कमी नाही पडणार आहे. असंच घर कायम ठेवायचं आपण, ह्यात काहीही बदल करायचा नाही. हा. सासूने समाधानाने मान डोलावली. बघता बघता नदीचं पाणी पुलाखालनं बरंच वाहून गेलं. अनुला पाठोपाठची 2 मुलं झाली. दोन्ही मुलगे राम आणि लक्ष्मण. त्यांच्या करण्यात अनुला दिवस पुरत नव्हता. त्यांची न्हाणी धुणी, खाणीपिणी, खेळणी, नंतर अभ्यास या दिवस भराभर पळत होते. पल्लवीचं लग्न होऊन ती सासरी गेली. अनुच्या मुलांच्या मुंजीसुद्धा पार पडल्या. अचानकच अनुचे सासरे गेले. 70 म्हणजे फार काही वय नव्हतं, पण धक्का बसावा इतकंही कमी नव्हतं. सहज पत्ते खेळायला म्हणून मित्राकडे गेले. हातातले पत्ते हातातच राहिले. पत्ते का टाकत नाहीत म्हणून भिडून सहज बघितलं तर यांची मान वाकडी, डोळे विचित्र झालेले. काय झालं म्हणेपर्यंत माणूस गेला होता. आत्तापर्यंत सुखी असलेल्या कुटुंबाला हा प्रचंड धक्का बसला. अशोक एकाएकी गप्प झाला. अशोकची आई हंबरडा फोडून रडत राहिली. पल्लवी आईजवळ बसून डोळे पुसत राहिली. अनुला नुसतं रडून चालणार नव्हतं. सासू बाजूला झाली. आपोआप करते पण अनुकडे आलं. सांत्वनाला येणाऱ्या माणसांशी बोलणं, अशोककडे सासूकडे लक्ष देणं. घरात बाकीच्या कोणी बायका होत्या, त्या स्वयंपाक पाणी वगैरे बघत होत्या, पण भाजीपाला दूध या गोष्टी तर अनुलाच करायला हव्या होत्या. त्यात मुलांच्या शाळा, त्यांचं शाळेत येणं जाणं सगळं अनु करत होती. डोळ्यातून पाणी न काढता तिचं काम चालू होतं, पण मनातनं ती खचली होती. तिचे सासरे तिला कधी परके वाटलेच नाहीत. ते तिला वडिलांच्याच जागी होते. कधी वेडंवाकडं बोलणं नाही, लागट बोलणं नाही. घरादारावर त्यांचा अतिजीव. कुणाला एवढंसं बरं नसलं तरी स्वतः घाबरे व्हायचे. आणि असा हा माणूस काहीही न बोलता संसारातनं उठून गेला. असं कसं झालं, का झालं. असं कसं हे माणसाचं आयुष्य. आत्ता आहे, आत्ता नाही. एक एक विचारांचे कड यायला लागले. आपल्या डोळ्यात पाणी आलं तर सासू स्वतःला सावरू शकणार नाही. काय करावं. एक दिवस मात्र या विचारांचा कडेलोट झाला तेव्हा अनु उठून परसदारी गेली. मनसोक्त रडली. डोळे पुसताना तिचं सहज समोर लक्ष गेलं तर सासऱ्याने लावलेल्या घोसाळ्याच्या वेलीवर पिवळी धम्मक फुलं फुलली होती. आणखी जवळ जाऊन बघितलं तर अर्ध्या बोटाच्या लांबीची घोसाळी लागली होती. ही नवनिर्मिती बघताना अनु भान विसरली. पुन्हा पुन्हा तिने ती इवली घोसाळी बघितली. मग ती काकडीकडे वळली. काकड्यासुद्धा डोकावून नव्या जगाकडे बघत होत्या. वांगी, टॉमॅटो सगळ्या बागेत अनु हिंडली. सगळी झाडं डवरलेली होती. आनंद उधळत होती. अनु मनाशी दचकली. आनंद. घरात एक जीव निघून गेलाय, ती पोकळी असह्य झाली आहे आणि आपल्याला आनंद वाटतोय. पण खरंच ही कोवळी फळं मला कोवळी निष्पाप बाळं वाटतायत. जगाकडे हसून बघणारी, जगाला हसवणारी. अनुला एकदम उत्साही वाटलं. तिच्या मनाची मरगळच गेली. ह्या झाडांकडे लक्ष द्यायला हवं. त्यांना माझी खूप गरज आहे. अनु एकदम बदलून गेली. परमेश्वर एका हातानं काहीतरी काढून घेतो आणि त्याच वेळी दुसऱ्या हातानं आपल्याला काहीतरी देतही असतो. आपण फक्त दुःखाचा विचार करतो म्हणून त्यांनी काय दिलंय ह्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. हे तिला त्यावेळी मनोमन जाणवलं.
आपोआपच एवढ्या व्यापातून सुद्धा तिची पावलं बागेकडे वळायला लागली. अनुची ही बागकामाची आवड तिच्या मोठ्या मुलानं म्हणजे रामनं बरोबर उचलली. झाडं लावणं, त्यांचं निरीक्षण करणं, खत घालणं, तण काढणं, या सगळ्या गोष्टी तो कोणीही न शिकवता करायला लागला. आता अनुच्या मदतीला तो होता. आपोआपच पानं, फुलं, फळं यांच्या संख्येत भर पडली. धाराशी फळाफुलांच्या राशीच्या राशी पडायला लागल्या. अनेक स्पर्धांत रामनं भाग घेतला आणि आपल्या बागेला बक्षीस मिळवून दिलं. घरगुती बाग, पण प्रसिद्धीमुळे ती सार्वजनिक झाली. नाना कारणाने लोक बाग बघायला यायला लागले, सल्ले मागायला लागले. अशोकला अनुचं नवल वाटे. लग्नाला इतकी वर्ष झाली, पण अनुचा कधी बाहेरगावी जायचा हट्ट नाही. बाहेरगाव राव, माहेर गावात आहे, पण ही माहेरी सुद्धा कधी जात नाही. सकाळी गेली की दुपारी परत येते. हिला नाहीत मैत्रिणी. नातेवाईक आहेत, पण तेच इथे येतात, ही नाही जात त्यांच्याकडे. अशी कशी ही? एकदा त्यांनी विचारलं सुद्धा की अनु, आपण हैदराबादला जाऊया, माझी रजा वाया चालली आहे. नाही हो, तुम्ही या जाऊन. म्हणजे तू नाही येणार का हैदराबादला? नाही. का? नाही यायचं मला. अगं पण का? मुलांना सुद्धा सुट्टी आहे ना. पण माझ्या अंगणातल्या मुलांना सुट्टी नाही ना चालत. ती माझी वाट बघतात, मला बघितलं की हसतात, डोलतात. अनु, हे तुझं वागणं जरा जास्त होतंय. हे बघा, तुम्ही तिघं कुठेही जा, मी येणार नाही. हात जोडले तुझ्या पुढे. ह्यानंतर अशोकनं अनुला कुठे जाण्या येण्याचा कधी आग्रह केला नाही. अनुलाही ही इष्टापत्तीच वाटली. अनुची सासू मरून गेली, घरात पोकळी निर्माण झाली. पण लवकर ती भरून निघाली. रामचं लग्न झालं. नवी मुलगी घरात आली. 4 खोल्या. तिने नवऱ्याला 5वी खोली बांधायची सूचना केली. एवढ्याच्या जागेत आपण कसं राहणार, आपल्याला प्रायव्हसी मिळत नाही वगैरे तक्रारी रोज करायला लागली. सुरुवातीला काही काळ राम गप्प राहिला, पण बायकोची रोजची कटकट सुरू झाली तेव्हा 1-2दा तिला समजवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, पण तिची समजूत तर पटली नाही. उलट तिने रामशी असहकार पुकारला. आपापसातली वादावादी, मतभेद चव्हाट्यावर यायला वेळ नाही लागला. अनुला हे कळलं तेव्हा तिला धक्का बसला. आपलं इतकं सुंदर टुमदार घर, इतकी देखणी बाग, ह्याबद्दल आपल्या सुनेला काहीही प्रेम वाटत नाही. उलट ती अजून बांधकाम होण्याची स्वप्न बघतीये. याचं दुःख अनुला जास्त झालं. अशोकला तिने हे सगळं सांगितलं तेव्हा तो म्हणाला, हे बघ अनु, आता आपलंच म्हणणं पुढं रेटणं बरोबर नाही आहे. आता आपली मुलं सुना काय म्हणतील ना ते आपल्याला ऐकायला हवं. अहो, म्हणून काय वर खोल्या वाढवायच्या का? अगं हो, काही दिवसांनी लक्ष्मणाचं लग्न होईल. ती मुलगी घरात आली की तिला सुद्धा हे घर लहान वाटायला लागेल. मला जास्त नाही बोलायचं काही, पण या घरात कुठलाही बदल केलेला मला आवडणार नाही एवढंच सांगते. अगं पण अनु, अशोक पुढे काही बोलायच्या आत अनु उठूनही गेले. त्यानंतर अशोक काही बोलला नाही. वेळ येईल तेव्हा बघू ह्या विचारानं तो गप्प राहिला. बोलायची वेळ आलीच नाही. रामची बदली झाली. बदली झाली का त्यांनी करवून घेतली हे कोणाला माहिती, पण लगेचच तो बायकोला घेऊन निघून गेला. बागेतली सगळी झाडं फळांनी लगडलेली, पण खायला माणसंच कमी. अनुनं सगळ्या आसपासच्या घरातनं टोपली टोपली भरून फळं वाटून टाकली. लक्ष्मणचं लग्न ठरलं तेव्हा अनुनं त्या मुलीला घर बघायला मुद्दाम आधी बोलवलं. तिचा हात धरून तिला सगळं घर दाखवलं, बाग दाखवली आणि गहीवरून म्हणाली, हे सगळं तुला सांभाळायचं आहे ग बाई, सांभाळशील? हो. एकाक्षरी असे नका, पण होकारार्थी उत्तर आलं. याचा अनुला आनंद झाला. यातली कितीतरी झाडं माझ्या सासू सासऱ्यांनी लावली बरं. ही मी लावली. हे चाफ्याचं झाड आहे ना, सोन्यासारखा पिवळा धमधमीत रंग आहे बघ. आणि हे बुटकं आंब्याचं झाड आहे ना, ते माझ्या सासूबाई कोकणात रत्नागिरीला गेल्या होत्या ना तेव्हा आणलं त्यांनी. एवढंसं रोप होतं. आई, आपण चहा घेऊयात का? लक्ष्मणनं अनुला मध्येच विचारलं. अरे हो, करते, पण आधी बाग तर बघून होऊ दे. आपल्या मनातली निराशा लपवत अनुनं सांगितलं. अगं, ती येणार आहे ना आपल्याच घरात, तेव्हा बघील की सगळी बाग. लक्ष्मणच्या बोलण्यावर ती मुलगी हळूच हसली. अनुच्या ते लक्षात आलं. ती घरात गेली.
लक्ष्मणचं लग्न झालं. घराची दुसरी सून. पहिलीनं हे घर नाकारलं, फक्त नवरा तेवढा आपलासा केला, त्याला इथून बाहेर काढलं. आता ही काय करेल? ही सुद्धा थोरलीप्रमाणे वागेल? हे घर लहान आहे म्हणून नवऱ्याला बाहेर काढेल? अशोकला अनुचं ह्या घरावरचं, बागेवरचं प्रेम इतकी वर्ष ठाऊक आहे. प्रवेशद्वारापासून मागच्या तारेच्या कुंपणापर्यंतचं प्रत्येक झाड तिने जतन केलं होतं. आईची माया त्या रोपट्यांना, झाडांना दिली, हेही त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं होतं. केवळ अनुमुळे ही घराची, बागेची शोभा आहे हेही तो ओळखून होता. पण तरीसुद्धा तिने आता आपलं हे वेड थोडं कमी करावं, मुलांचा, सुनांचा सल्ला काही प्रमाणात तरी मानावा, थोडा बदल करावा, असं त्यालाही वाटत होतं. पण तो हे बोलून दाखवत नव्हता, कारण अनु ह्या बाबतीत किती आग्रही आहे हे त्याला पूर्ण माहिती होतं. नवी सून जुनी झाली. नोकरीला जाणारी ती मुलगी घराकरता फार कमी वेळ देऊ शकत होती. सकाळी ऑफिसला जायची घाई, आल्यावरती दमलेली, भागलेली, तेव्हा ती घराकडे, बागेकडे कधी लक्ष देणार? एकदा तिने अनुलाच विचारलं, बागकामाला आपण एखादा माळी का नाही लावत? का ग? अहो किती काम असतं, तुमच्याच्याने होत नाही आहे. असं कोण म्हणालं? मी म्हणाले कधी? नाही म्हणाला नाही तो, पण व्याप किती आहे बागेचा. रोजची झाडलोट आहे, पानं गळालेली असतात, ती गोळा करायची असतात. हे बघ बाई, तुला काय म्हणायचं आहे थोडक्यात सांग. तुम्ही ना बागकामाला माळी ठेवा, नाही तर बाग काढूनच टाका. किती सहजपणे बोलतेस ग. अगं त्या बागेकरता मी अक्षरशः रक्ताचं शिंपण केलं आहे. नाही करावंच लागतं होते तुम्हाला. पण तुम्हाला आमचं ऐकायचं नसेल तर आम्हाला सुद्धा थोरल्यासारखा विचार करावा लागेल. हे मुंबईला नोकरी शोधतायत. हे ऐकलं आणि अनुला धक्काच बसला. एकीला नाही हे घर आवडलं, आता पहिलीप्रमाणे ही दुसरी सुद्धा बाहेर पडणार. हा माझा अट्टहास आहे का? माझ्या हट्टामुळे हे घडतंय का? खरंच मी या घरावर, या झाडांवर, त्या फळाफुलांवर प्रेम करते आणि त्यात काही बदल करायची कल्पना मला सहन होत नाही. मग मी काय करायचं? लक्ष्मणला मुंबईला नोकरी मिळाली. त्यांचं बिराड मांडून द्यायला अनु गेली. ती जात नव्हती, पण लक्ष्मणचाच खूप आग्रह पडला, तिला जावं लागलं. एक एवढंसं स्वयंपाकघर, एक जण ओट्याजवळ उभी राहिली की भरून जाईल असं, आणि बाहेरची खोली, त्याला म्हणे हॉल म्हणायचं. तर हा हॉलसुद्धा 2 गाद्यासुद्धा जेमतेम मावतील एवढा. 1 रूम किचन, याला म्हणे डिपॉझिट आणि भाडं. शेजारी कोण, कुठले, कोणास ठाऊक. घराबाहेरच्या 1 इंच जागेवर सुद्धा स्वतःची सत्ता नाही. दरिद्री मेलं. स्वतःचं इतकं चांगलं घर, 4ही बाजूनी झाडं, ते नाही आवडलं. आणि इथे स्वर्ग मिळाल्यासारखे आनंदात वावरतायत. अनुच्या मनाची चिडचिड कोणालाही कळली नाही. आता तिचा आणि अशोकचा संसार सुरू झाला. एक वेळेला तिचं मन उदास होई. किती गजबजलेलं एकेकाळी घर होतं आपलं. सासू, सासरे, पल्लवी, राम, लक्ष्मण, हे आणि मी, कसं दृष्ट लागण्यासारखं घर होतं. पण तेव्हा कधीतरी घर लहान वाटलं नाही. बाग कधी डोळ्यात खोपली नाही. मग ह्या मुलींना का नाही आवडलं ते? काय कमी होतं त्यात? आणि त्रास कसला होता या मुलींना? पण हे उदास भाव फार कमी वेळ टिकत आणि लगेच अनु स्वतःला सावरून बागकामाला सुरुवात करी. झाड आणि झाड चिकित्सेनं पायी. औषधं, खतं, पाणी यांचा वापर करी. फळांना अंजारी, गोंजारी, फुलांचा रंग डोळ्यात साठवी. इकडे रामलक्ष्मणचा संसार बहरत होता. दोघांना 2-2 मुलं झाली. दर छोट्या मोठ्या सुट्टीला ते अनुकडे यायला लागले. बागेत खेळणं, फळं फुलं तोडणं, झाडांना झारीनं, नळीनं पाणी घालणं, ही कामं नातवंड हौसेनं करायला लागली. सुट्टी संपून ती निघाली की त्यांचेही डोळे भरून येत आणि अनुचे, अशोकचे सुद्धा. अनु आजी, आम्ही इथेच राहू? ए खरंच का आजी? तू सांग ना आई बाबांना, आम्ही इथेच राहतो. ए अनु आजी, आम्ही इथल्या शाळेत जाऊ ना? तू सांग ना आईला आणि बाबांना. खरंच का आजी? आम्ही नाही तुला त्रास देणार, मदतच करू आम्ही तुम्हाला. एकेका नातवंडाचं बोलणं म्हणजे अनुच्या आसवांना निमंत्रण.
अरे बाबा नो, मलाही तुम्ही इथे हवे आहात, पण मी काय करू रे? तुमचे आई वडील माझं थोडंच ऐकणार आहेत? अरे सुट्टीत पाठवता ते काय कमी आहे का? या पुढच्या सुट्टीला मी वाट बघेन. पण तोंडातनं एकही शब्द बाहेर न काढता अनु मनातले विचार मनात दडपत नातवंडांना निरोप दे. पुढच्या सुट्टीला नातवंड धावत येत. आल्या आल्या बागेत पळत. कुठलं झाड केवढं झालं, कोणतं कुठे गेलं, आंबे किती, फणस किती, सगळी सगळी पाहणी करत. किती दिवस असेच गेले, कोण मोजणार? एक दिवस अशोक झोपेतच गेला. सकाळी त्याला उठवायला चहाची कब्बशी हातात घेऊन अनु खोलीत गेली. अशोकला हाक मारली, काही उत्तर नाही. ती दचकली. काही शंकेनं तिने त्याला हलवलं. अशोक शांत शांत झाला होता. अनु घरात एकटी. तिने शेजारच्या घरातल्यांना बोलवलं. त्यांनीच राम, लक्ष्मण, इतर नातेवाईक वगैरेंना बोलवलं. माणसं यायला लागली. तसं तसं घर शोकानं व्यापून गेलं. अनुला तर कशाचंच भान राहिलं नाही. कधी मृत्यूचा विचारच मनात आला नाही. काळजी करणं लांब. मुलं परगावी असल्यामुळे दोघांचंच असं विश्व होतं घरात. त्यातला एक असा अचानक जाईल, कोणीतरी एकच उरेल, असं स्वप्नात सुद्धा कल्पलं नव्हतं. ते प्रत्यक्षात आलं. अनु पुन्हा पुन्हा कोसळत होती. 10, 12, 13 दिवस झाले. बाकी नातेवाईक तर केव्हाच मार्गस्थ झाले. घरात फक्त पल्लवी आणि राम, लक्ष्मण, त्यांच्या बायका एवढेच राहिले. त्यांचं आपापसात काहीतरी हळूहळू बोलणं चाललं होतं. अनुसमोर कोणी काही बोलत नव्हतं, पण त्यांचं बोलणं आपल्या संबंधी असावं असा तिला अंदाज आला आणि तो अंदाज खरा सुद्धा ठरला. सकाळचा चहा झाला तरी राम, लक्ष्मण टेबलावर बसून राहिले. पल्लवी तिथे होती. अनु चहा घेऊन उठली तेव्हा पल्लवी म्हणाली, वहिनी जरा बस का इथेच? काय करू बसून? उदास स्वरात अनुनं विचारलं. अगं इथनं उठून तरी काय करणार आहेस, बस की. पल्लवीनं अनुचा हात धरून तिला खाली बसवलं. वहिनी मी आज जायचं म्हणते ग. जातीयेस? पल्लवी. अनुचे डोळे भरून आले. हे बघ वहिनी, आता डोळ्यातनं अजिबात पाणी काढायचं नाही, पूस बरं डोळे. त्या क्षणाला आपली धाकटी नणंद थोरली झाल्यासारखं अनुला वाटलं. आणि वहिनी हे दोघं काय म्हणतायत ते बघ. अनुने राम, लक्ष्मणाकडे नुसतं बघितलं. रामनं अनुचा हात हातात घेतला. त्याचेही डोळे भरून आले. आई आम्हालाही आता निघायला हवं. 15 दिवस रजा होतीये. बरं, तू काय करणार? काय करणार मी? अनुने पुन्हा तोच प्रश्न विचारला. हे बघ, म्हणजे तू इथे आता एकटीनं राहायचं नाही. तू माझ्याकडे नाही तर लक्ष्मणाकडे चल, कुठेही चल. हे बघा मी कुठेही येणार नाही. अगं मग काय इथे एकटीच राहणार का तू? आणि एकटी कशी राहशील तू? एकटी कशी? हे आहेत की. आई? आईच्या डोक्यावर काही परिणाम झाला का काय या कल्पनेनं राम, लक्ष्मण दोघेही घाबरले. नाही घाबरू नका तुम्ही, मी अगदी व्यवस्थित आहे. पण खरं सांगतेय, हे आहेत माझ्याबरोबर. अगं बाबा नाही येत आता, हे तुला कळतंय का? कळतंय की. म्हणूनच सांगतेय, हे देहानं नसले तरी त्यांचा आत्मा इथेच आहे माझ्याजवळ. ते मला सोडून गेलेले नाहीत. आई तरी सुद्धा निदान काही दिवस तरी तू आमच्याकडे चल, इथे एकटी राहू नकोस. अरे एकटी कशामुळे? हे आहेत माझी झाडं आहेत. आई आई बास कर हे सगळं आणि चल आमच्याकडे. मी येणार नाही. राम, लक्ष्मणचा नाईलाज झाला. कितीही सांगितलं तरी आई ऐकत नाहीये. दोघांनी परतायची तयारी केली. हे बघ आई, मला तर जायला हवं. मी जानकीला इथे ठेवू का? थोडे दिवस राहील ती इथे. राम म्हणाला. थोड्या दिवसांनंतर काय मग? अरे जेव्हा इथे राहायचं तेव्हा तिने तुला घरातनं बाहेर काढलं, तेच उर्मिला नाही केलं. तुम्ही इथे असता तर कशाला रे हा प्रश्न आला असता? कशाला मी एकटी पडले असते? आई अगं राग दे ना सोडून. तू कधीच सोडलाय रे. आत्ता फक्त जाणीव दिली. जा तुम्ही जा. हे घर माझं आहे. मी हे घर सोडणार नाही आणि मी कुठेही येणार नाही. 15व्या दिवशी सगळे निघून गेले. घरात उरली फक्त अनु एकटी.
घरभर फिरली. इतके दिवस माणसं होती, कोणी ना कोणी भेटायला येत होतं. घरात पुष्कळ पसारा पडला होता. सामान इकडे तिकडे पडलं होतं. ते सगळं आवरायचं होतं, जागच्या जागी ठेवायचं होतं. पण नेमकं काय आवरायचं आणि कुणाकरता? आणि आता हे आवरलं म्हणून कोण तिला अगं दमलीस का गं असं विचारणार होतं? अनुला एकदम रडू कोसळलं. अशोक गेल्याचं दुःख जणू तिने नव्यानं भोगलं. का गेला तो तुम्ही? कोण आहे इथे माझ्याबरोबर? अगदी एकटी पडली हो मी. ती रडता रडता बोलत राहिली, बोलता बोलता रडत राहिली आणि एकदम चमकली. मी एकटी पडले? काय बोलतेय मी? आत्ता तर मी मुलांना सांगितलं की मी एकटी नाही आहे, हे माझ्याबरोबर आहेत, माझी झाडं आहेत माझ्याबरोबर, आणि लगेच मला रडायला यावं? छे, हे गेलं तरी माझी झाडं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत. एका तिरीमिरीत अनु उठली, बागेत आली. 15 दिवसात तिने घराचा उंबरासुद्धा ओलांडला नव्हता. आज इतक्या दिवसांनी ती बाहेर आली आणि सगळी झाडं बघून पुन्हा एकदा मटकन खाली बसली. झाडांना गेले 15 दिवसात कोणी पाणी घातलेलं नव्हतं. सगळी झाडं माना टाकलेली, मरगळलेली होती. सगळ्या फुलझाडाच्या फुलांना आणि कळ्यांना ग्रहण लागलं होतं. सगळी ओरबाडली होती. फळझाडं तर ओकीबोकी दिसत होती. एकही फळ नावाला राहिलेलं नव्हतं. पानंही फारशी नव्हती. सगळ्या झाडांच्या फांद्या खराट्यासारख्या दिसत होत्या. या घरात पाऊल टाकल्यापासनं अंगण, परस, त्यातली झाडं ह्यावर तिने पोटच्या मुलांवर प्रेम करावं तसं प्रेम केलं आणि ती सगळीच्या सगळी उद्ध्वस्त झाली होती. कोणाचं हे काम? कोणी केला हा उद्योग? आलेले नातेवाईक का भेटायला आलेले पाहुणे? सहज जाता येता फळं फुलं खुडली का त्यांनी? मग 15 दिवसात कोणाला झाडांना पाणी द्यावं असं का नाही वाटलं? अनुच्या मनाची तडफड होत होती. इतकी वर्ष या घरावर, झाडांवर, वेलींवर, फुलांवर जीवापाड प्रेम केलं. तितकंच घरातल्या माणसांवर सुद्धा केलं आणि आता सगळी मला अंतरली, मला एकटीला टाकून दिली. 7 जन्माचा सोबती तोही सोडून गेला आणि जन्मभर मला साथ करणारी ही वृक्षराजी ही प्राण सोडण्याच्या अवस्थेत असल्यासारखी आहे. मग माझं कोण? मी कुणाकरता जगू? कुणाकरता इथे राहू? या सगळ्याच्या भरवशावर तर मी मुलं माझ्यापासून लांब गेली तरी दुःख मानलं नाही. ती दोघं बोलवत होती तरी मी नाही म्हटलं. पण मग आता मला कोण? पाणी मिळालं तर ह्यातली काही झाडं तरी तग धरतील का? पण माझा नवरा तो कसा भेटेल? बसल्या जागी अनुनं हंबरडा फोडला. मला सगळ्यांनी सोडलं, मी एकटी असं म्हणता म्हणता तिची शुद्ध केव्हा हरपली हे तिचं तिलाच कळलं नाही.